सो गाईज, जय महाकाल. आज आपल्याला भावना जायचे सकाळी सकाळी कुठं माहिती आहे का? डायरेक्ट विषय एकदम गंभीर आहे. सकाळी सकाळी भावना आपल्याला डायरेक्ट जायचं आहे सातपूरला जायचं कारण असं होतं का आपल्याला एका कंपनीमध्ये होता मेंटेनन्सला गेलोच तिथं. पण त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का त्या कंपनीमध्ये सिलेंडर किती असतील? मोजून फक्त 4 सिलेंडर होते. म्हटलं बापरे, एवढी मोठी कंपनी आहे आणि 4 सिलेंडर ठेवते. म्हटलं काही खरं नाही. त्याच्यात तिथं काय बनवते मला पण ॲक्च्युली कळालं नाही का, कारण फुल ॲसिड बिसिड एकदम दणके ॲसिड होतं तिथं. सिलेंडर डायरेक्ट सडायला बिडायला लागले होते. आपण काय त्या कंपनीचा मेंटेनन्स वगैरे आवरला आणि गेलो दुसऱ्या कंपनीत काय काय बनवतं डायरेक्टली मीटर बॉक्स हे ते. आणि त्याच्यात तिथले जे कुत्रे होते 7-8 कुत्रे डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये. भाऊ ढाऊ त्यांचं चालू होतं. म्हटलं ए बाबा सरक चल, म्हटलं जाऊ दे माया घरी नाही का मला. आणि त्याच्यात आपल्याला परत एक काम आलं होतं त्याच कंपनीत. म्हणजे गेटपर्यंत गेलो, परत कंपनीवाल्यांनी बोलवलं. म्हटलं जा आलं धन्य, काही खरं नाही. ऑफिसमध्ये 1 तास बसून ठेवला. त्या सरांना म्हटलं ओ सर जाऊ द्या, मला दुसरे काम आहे नाही का माझे, तुमचं कुठं घेऊन पळा त्या म्हटलं. आणि त्याच्यात तुमचा भाऊ निघाला पद्धतशीर एकदम दणक्यावर. कुठं माहिती का? डायरेक्टली दिंडोरी तालुक्यात. दिंडोरीला जायचं कारण असं होतं भावांनो का, कंपनी होती काहीतरी 400-500 एकरमध्ये आणि आपल्याला होतं तिथं मेंटेनन्स आणि विजिट. आणि त्याच्यात रस्त्याने काय आपल्याला लहान पोरं भेटले नाही का, चिल्ले पाल्ले मस्त गाडीतून हाय बाय करत होते. म्हटलं झालं काही विषय नाही, त्यांची पण मजा झाली आणि माझी मजा झाली. आणि फायनली भावना आपण पोचलो कंपनीमध्ये पोचले. नंतर तिथं काय बनवतं माहिती आहे का, प्रोडक्शन काय माहिती आहे का, आपल्या हार्डवेअरमध्ये जेवढं पण जे काही खिळे बिळे स्क्रू वगैरे नट वगैरे जे काय येते आपल्याकडं सगळे त्या कंपनीत बनवते. म्हटलं बापरे, एवढी मोठी कंपनी. म्हटलं एकूण तर एक पार्ट बनवते नाही का. म्हटलं धन्य आहे, म्हटलं काही विषय नाही. फायनली तुमचा भाऊ काय काम वगैरे आवरलं आणि आला मस्त आपल्या घरी. आणि जे अरे चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.